कैलासवासीय गुरुवर्य बापूसाहेब फुटके यांच्या 44वा स्मृती समारंभ पुरुषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचे हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, DYSP डॉ. बसवराज शिवकुंडे, सांगोला पोलीस निरीक्षक विनोद भुंगे तसेच क्रीडा अधिकारी व जक्की परिवार क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधानसभा सदस्य आदरणीय बाबासाहेबजी देशमुख बास्केट केलेला आहे। यानंतर पोलीस उपनिरीक्षक भुगे साहेब बास्केट करत आहेत। उद्घाटन प्रमुख पाहुणे व समारंभाच्या खेळाडूंची ओळख करून घेत आहेत। देश स्वातंत्र्याने बापूसाहेब झपके यांच्या नावानं त्यांची चिरंजीव या संस्थेचे अध्यक्ष झपके सर यांनी आता ह्याच 44 दिवसाच्या स्पर्धा चालू आहेत आणि चांगल्या पद्धतीने चालवले। नॉनस्टॉप पद्धतीने म्हणजे देश लेवलच्या स्पर्धा जे कुठेही कमी पडले नाहीत आणि खूप पुढचं चांगलं चालवते आणि कॉलेज त्यांच्या वडिलांच्या स्वातंत्र्याने बापूसाहेब झपके ज्या नावानं चालवलेलं आहे। चांगलं मोठं कॉलेज आहे, त्याची जी कॉलेज चांगली टीम चालवली असं त्यांना देशाच्या वडिलांनी जे सेवेत जसं झोपून दिलं तसे शिक्षणात त्यांनी ज्या जाऊन झोपून द्यावा अशा आमची अपेक्षा आहे आणि देतील असे मला बापूसाहेब झपके साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मागच्या 44 वर्षापासून या विद्या मंदिरच्या पटांगणामध्ये बास्केटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा व्हायच्या। मागच्या काही वर्षांपासून राज्याच्या बाहेरून सुद्धा टीम येतात। आज केरळची टीम आलेली आहे, हैदराबादची टीम येते, विजापूरची आणि गुलबर्ग्याची टीम येते। ज्या पद्धतीनं बालेवाडीच्या ठिकाणी एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम बनवलेलं आहे, त्याच प्रतीचा गेम आणि त्याच प्रतीचं स्टेडियम सांगोला शहराच्या ठिकाणी झपके सरांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने उभा केलेला आहे। आणि निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणाला आनंद होतोय की जो खेळ पाश्चिमात्य देशामध्ये खेळला जातो, या बास्केटबॉलचे खेळाडू जगामध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून जॉर्डन सारखे गणले जातात आणि तशा पद्धतीचा खेळ या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये झपके सरांच्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या खेळाडूंमध्ये चांगल्या पद्धतीनं ते वातावरण तयार केलं जाते। या स्पर्धेला आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देतो। आज विशेष आहे की या खेळासाठी रेफरी म्हणून इंटरनॅशनल लेवलला जे काम करतात ते रेफरी सुद्धा आलेले आहेत। जे बास्केटबॉल असोसिएशन आहे त्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सांगोला शहरामध्ये एक इंटरनॅशनल लेवलची गेम होत असताना आमच्या तालुक्यातल्या सर्वांना आनंद होतो आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये हे स्टेडियम अजून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा भरवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। परत एकदा आम्हा सर्वांकडून या खेळाच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो।